सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। धरणगाव येथील ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात श्रेणीवर्धन करून 50 खाटांचे अत्याधुनिक उपजिल्हा रुग्णालय उभारण्याच्या कामाचा शुभारंभ मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज संपन्न झालाय। यावेळी रुग्णालयाच्या मुख्य इमारत व वैद्यकीय अधिकारी निवासस्थानाच्या बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री श्री गुलाबराव पाटील होते। या प्रसंगी केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे, जलसंपदा मंत्री श्री गिरीश महाजन, खासदार श्रीमती स्मिता वाघ, आमदार श्री सुरेश भोळे, आमदार श्री मंगेश चव्हाण, आमदार चंद्रकांत सोनवणे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल, जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर किरण पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता पीपी सोनवणे, कार्यकारी अभियंता सुभाष राऊत यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व मान्यवर उपस्थित होते। या प्रकल्पासाठी शासनाकडून 39,46,75,000 रुपयांची प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली असून 2.5 एकर क्षेत्रात या उपजिल्हा रुग्णालयासह ट्रॉमा केअर सेंटर उभारण्यात येणार आहे। यामुळे धरणगाव तालुक्यातील आरोग्य सेवा अधिक सक्षम होणार असून परिसरातील नागरिकांना विविध तज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यासह शस्त्रक्रिया, स्त्रीरोग, बालरोग, बधिरीकरण आदी सुविधा मिळणार आहे। या उपजिल्हा रुग्णालयात बाह्य रुग्ण आणि आंतररुग्ण विभाग, माता व बाल संगोपन विभाग, तात्काळ उपचार कक्ष, प्रयोगशाळा, प्रसूतीगृह, शवविच्छेदन, रुग्णवाहिका सेवा, नवजात अर्भक काळजी, क्षकिरण, न्याय वैद्यकीय सेवा, नेत्र तपासणी, कुटुंब कल्याण, लसीकरण, रक्तपुरवठा केंद्र आणि संक्रमण प्रतिबंधक केंद्र अशा सुविधा उपलब्ध राहणार आहे। धरणगाव हे ऐतिहासिक शहर असून बालकवी ठोंबरे यांच्या स्मारकाच्या शेजारी ही सुविधा उभारली जाते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन होणे हा तालुक्यासाठी गौरवाचा क्षण आहे। एकही रुग्ण आरोग्य सुविधांपासून वंचित राहू नये यासाठी ही सुविधा उपयुक्त ठरणार आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी यावेळी केले। तसेच त्यांनी मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री व आरोग्य मंत्री यांचे आभाराची प्रतिक्रिया दिली आहे। नवीन पोलीस ठाण्याची यावेळी मागणी करण्यात आली आहे। या कार्यक्रमाच्या निमित्ताने पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे धरणगाव पोलीस ठाणे अंतर्गत पाळदी दूरक्षेत्र आणि MIDC पोलीस ठाणे अंतर्गत म्हसावत दूरक्षेत्र यांना स्वतंत्र पोलीस ठाण्याचा दर्जा देण्याची मागणी केली आहे। तसेच धरणगाव येथील जुने पोलीस ठाणे आवार हे जीर्ण झाल्याने त्या ठिकाणी 50 शासकीय निवासस्थानांच्या बांधकामासाठी अंदाजे 15 कोटी रुपये निधी मंजूर करण्याची विनंती मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे। यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक भूमिका घेण्याचे आश्वासन दिले। जागर जनस्थानकरिता फराज अहमद, जळगाव। आत्मा मालिक हॉस्पिटल तर्फे दिनांक 1 डिसेंबर 2024 पासून आरोग्य तपासणी शिबिर सुरू करण्यात आले। या शिबिरात रुग्णांसाठी अनेक प्रकारच्या तपासण्या आणि उपचार हे सवलतीच्या दरात उपलब्ध आहे। शिबिर 21 जून 2025 जागतिक योग दिनापर्यंत चालणार असून 35,000 रुग्णांपर्यंत शिबिर पोहोचवण्याचे उद्दिष्ट आहे। हॉस्पिटलमध्ये अनेक सुविधा उपलब्ध आहे। तसेच एक्स-रे, सिटी स्कॅन, सोनोग्राफी, 4 अत्याधुनिक ऑपरेशन थिएटर, कॅथ लॅब, डायलिसिस मशीन, फुफ्फुस, मेंदू, किडनी व हृदयविकारासंबंधी सर्व सुविधा हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहे। 100 खाटांचे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। या सर्व गोष्टींचा नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन